आणि यानंतर आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात। काल मुंबईमध्ये भाजपची तिरंगा रॅली जशी पार पडली, आज पुण्यामध्ये तशाच पद्धतीची भाजपची तिरंगा रॅली पार पडतेय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आजच्या पुण्यामधल्या भाजपच्या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होताना दिसतात। तर मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते आणि काही पुणेकर देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आपण बघतोय। नागरिकांमधली राष्ट्रभावना जागृत करण्याचा उद्देश या रॅली मागचा असल्याची प्रतिक्रिया भाजपकडून येते आहे। मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री या रॅलीमध्ये सहभागी होतील। मुख्यमंत्री पुण्यामध्ये पोहोचतील। चंद्रकांत पाटील हे सध्या आपण पाहतोय भाजपकडून या रॅलीमध्ये सध्या पोहोचलेले आहेत। काल मुंबईमध्ये देखील अशाच पद्धतीची तिरंगा रॅली आयोजित करण्यात आलेली होती। शिवानी पांढरे आमच्या प्रतिनिधी आपल्याला या रॅलीविषयीची अधिकची माहिती देत आहेत। शिवानी, कशी असणार आहे रॅली, कसा असणार आहे टप्पा? रॅलीला सुरुवात झालेली आहे। चंद्रकांत पाटील आहेत आणि सगळे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आहेत ते या रॅलीत मोठ्या जल्लोषात आणि अर्थातच थोडेफार भाजपचे महापालिकेचे सहभागी झालेले आहेत आणि यांच्या सोबत या रॅलीला संपूर्ण पुण्यातल्या तिरंगा रॅलीला सुरुवात झालेली आहे। समोर महाविद्यालयासमोर सगळ्या महाविद्यालयीन तरुणांना तर पुण्यामधली ही रॅली आपण बघतोय। लाल महाल हॉटेल ते गरवारे चौक अशा पद्धतीची ही रॅली असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अगदी थोड्याच वेळात पुण्यामधल्या या रॅलीमध्ये सहभागी होतील। वेगवेगळी उद्दिष्ट आहेत खरं तर भाजपची या रॅली मागे काही राजकीय उद्देश देखील आहेत। काल मुंबईमधून ही रॅली काढण्यात आलेली होती। ज्या पद्धतीनं जेनझींना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या क्लुप्त्या आखताना दिसतोय। जेनझींची आंदोलनं देखील आपण बघितली, ज्यामध्ये तिरंगे घेऊन आंदोलक आणि विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले होते आणि आता राष्ट्रभावना जागृत करण्याच्या उद्देशानं आणि जेनझींना एकूणच या रॅलीमध्ये सहभागी होण्याच्या उद्दिष्टानं भाजपकडून या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हर घर तिरंगा असंही या रॅलीमध्ये त्यांनी म्हटलंय आणि या रॅलीचं घोषवाक्य खरं तर हर घर तिरंगा असं करण्यात आलेलं आहे। महाविद्यालयीन तरुणांना सोबत घेऊन मुख्यमंत्री हे या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। सध्या आपण बघतोय की भाजपचे नेते चंद्रकांत पाटील सोबतच पुण्यामधले भाजपचे कार्यकर्ते, काही पदाधिकारी हे या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत। हातामध्ये तिरंगा घेऊन वंदे मातरमच्या घोषणा देत ही रॅली सध्या पुढे जाताना दिसते। थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांचा देखील सहभाग असेल। वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम देखील काल खरं तर मुंबईत पार पडलेल्या रॅलीमध्ये आयोजित करण्यात आलेले होते। मुख्यमंत्र्यांनी स्वतः देशभक्तीपर गीतही गायलेलं होतं। त्यामुळे आज मुख्यमंत्री पुण्यामधल्या या रॅलीमध्ये नेमकं काय बोलणार याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। चौकाचौकामधली पुण्याच्या ही दृश्य आपण बघतोय। एकीकडे तिरंगा रॅली निघाली आणि या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पुणेकर हे देखील हळूहळू सहभागी होण्यासाठी चौकाचौकामध्ये उभे राहिलेले आपण पाहतोय। मुख्यमंत्र्यांचा विशेष सहभाग असणारी ही रॅली असेल। लाल महाल हॉटेल ते गरवारे चौकापर्यंत या रॅलीचा एकूणच मार्ग असेल। ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये तिरंगा हातात घेऊन आणि वेगवेगळे पोस्टर्स आपण पाहिलेले आहेत, तसेच काहीसे पोस्टर्स आणि तिरंगा या रॅलीमध्ये आपण पाहतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।